Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 4 Business Services. चॅप्टर नंबर 4 बिझनेस सर्व्हिसेस हा आपण सुरू केला होता. त्यामधील सेकंड बिझनेस सर्व्हिस इन्शुरन्स हा सुरू केला होता. या इन्शुरन्समधील मीनिंग आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिली. त्यानंतर आता आपल्याला प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, इन्शुरन्सची तत्त्वे, प्रिन्सिपल्स पाहिजे आहे. हा लॉंग आन्सरसाठी लास्ट नंबरचा क्वेश्चनसाठी 8 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स विचारण्यात येतो. प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स हा महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. यावरतीची स्टडी आपण लर्न आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण इन्शुरन्स हा सुरू केला होता. इन्शुरन्स इज अ मीन्स ऑफ प्रोटेक्शन फॉर फायनान्शियल लॉस. फायनान्शियल लॉसपासून वाचण्यासाठी प्रोटेक्ट करणारं एक साधन आहे इन्शुरन्स. त्यानंतर आज आपल्याला आता प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, विम्याची तत्त्वे पाहिजे आहे. त्यामध्ये नंबर ऑफ टोटल 7 प्रिन्सिपल्स आहेत, 7 तत्त्व आहे. यामधील फर्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ. गुड फेथ विश्वास, ॲटमोस्ट गुड फेथ परमोच्च विश्वासाचे प्रिन्सिपल, परमोच्च विश्वासाचे तत्त्व. विश्वास, इन्शुरन्स काढतोय आपण, इन्शुरन्स घेतोय, याचाच अर्थ विश्वास असेल तर, म्हणजेच पूर्ण विश्वास ठेवणे त्या इन्शुरन्स कंपनीवरती आवश्यक आहे. तो विश्वासच नसेल, त्यासाठीचं जे करण्यात येणारं करेक्टनेस आहे ते नसेलच, तर त्याचा उपयोग काय आहे. त्यासाठी इन्शुरन्सचं पहिलं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ, परमोच्च विश्वासाचे तत्व. इन ऑल टाइप ऑफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट बोथ द पार्टीज मस्ट हॅव ॲटमोस्ट गुड फेथ टुवर्ड्स ईच अदर. काय आहे? ऑल द टाइप ऑफ इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट बोथ द पार्टीज मस्ट हॅव ॲटमोस्ट गुड फेथ टुवर्ड्स ईच अदर. ऑल टाईप्सच्या म्हणजे सर्व प्रकारच्या विमा कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन्हीही पार्टीज एकमेकांबद्दल पूर्णपणे गुड फेथ, पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. जशा प्रत्येक घरामध्ये 2 वेगवेगळ्या जोडीज असतात, 2 मित्र असतात, 2 मैत्रिणी असतात, पती पत्नी असतात. या सगळ्यांमध्ये काय असलं गेलं पाहिजे? एक विश्वासाचं नातं असलं गेलं पाहिजे, गुड फेथ असला गेला पाहिजे, तरच ते टिकतं. त्याच पद्धतीनं इन्शुरर आणि इन्शुअर्ड म्हणजे विमेधारक आणि विमा हमीधारकाची जी कंपनी आहे, विमा हमीधारक आहे, या दोघांमध्ये गुड फेथ असला गेला पाहिजे. त्या दोघांमध्ये जो करण्यात येणारा कॉन्ट्रॅक्ट आहे तो क्लिअरली, चांगल्या योग्यरित्या, पूर्ण विश्वासाने तो काम करणं आवश्यक आहे. मग ते कोणत्याही टाईपचं इन्शुरन्स असेल, सर्व प्रकारच्या विमामध्ये एकमेकांबद्दल अटमोस्ट गुड फेथ टुवर्ड्स ईच अदर, एकमेकावरती पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. त्यानंतर द इन्शुरर अँड इन्शुअर्ड मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट्स क्लिअरली, कम्प्लिटली अँड करेक्टली. विमाधारक म्हणजेच इन्शुरर आणि इन्शुअर्ड विमा हमीदाराने सर्व गोष्टी, सर्व फॅक्ट्स क्लिअर करणे, स्पष्ट करणे, पूर्ण करणे, कंप्लीट करणे आणि करेक्टली करणे, योग्यरित्या उघड केल्या पाहिजेत. द इन्शुअर्ड मस्ट प्रोव्हाइड कंप्लीट, क्लिअर अँड करेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्शुरन्स टू द इन्शुअरर. इन्शुअर्ड जो व्यक्ती आहे, जो विमा हमीधारक आहे, त्याने विमाधारकास, इन्शुअररला सर्व माहिती स्पष्ट, क्लिअर, करेक्ट इन्फॉर्मेशन
ऑफ द सब्जेक्ट मॅटर. ज्या सब्जेक्ट मॅटर म्हणजेच कोणत्या विषयाबाबत त्यांनी इन्शुरन्स घेतलेला आहे त्याबाबतची संपूर्ण स्पष्ट व बिनचूक माहिती त्याला इन्फॉर्मेशन पुरवली पाहिजे. सिमिलरली द इन्शुरर मस्ट प्रोव्हाइड रिलिव्हंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टर्म्स अँड कंडिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. त्याचप्रमाणे इन्शुररने ज्या कॉन्ट्रॅक्टच्या कंडिशन्स आहेत आणि टर्म्स आहेत, अटी व शर्ती आहेत, त्यासंबंधीची संपूर्ण माहिती त्या इन्शुररला देणे आवश्यक आहे. फेल्युअर टू प्रोव्हाइड कंप्लीट, करेक्ट अँड क्लिअर इन्फॉर्मेशन मे लीड टू नॉन सेटलमेंट ऑफ क्लेम. पूर्ण, करेक्ट, कंप्लीट अँड क्लिअर इन्फॉर्मेशन, पूर्ण, योग्य आणि स्पष्ट माहिती प्रदान करण्यास विमाधारक अयशस्वी झाल्यास, फेल्युअर झाल्यास, जो कोणताही फेल्युअर झाला, जर ही माहिती त्याला स्पष्टपणे भेटली गेली नाही तर जो कोणताही त्याचा क्लेम आहे, त्याचा दावा आहे, तो दावा इन्शुअर्ड कंपनी म्हणजे इन्शुअर्ड जो हमीधारक आहे तो फेटाळू शकतो. नॉन सेटलमेंट ऑफ क्लेम. जर त्याला योग्य अशी प्रोव्हाइड माहिती, योग्य स्पष्ट क्लिअर माहिती प्रदान देण्यास विमेधारक अयशस्वी ठरल्यास त्याला त्याचा क्लेम जो आहे तो फेटाळू शकतो. त्यामुळे इन्शुररने पूर्ण इन्फॉर्मेशन करेक्ट, क्लिअर अँड कम्प्लीटरित्या प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. त्यामुळे फर्स्ट प्रिन्सिपल आहे इन्शुरन्सचा, प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ, परमोच्च विश्वासाचे तत्त्व. आता यासाठीचं एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, मिस्टर शंतनू has not provided information regarding his heart surgery at the time of taking policy. मिस्टर शंतनू यांनी इन्शुरन्स घेताना त्यांची हार्टची सर्जरी झाली म्हणजे हृदयाची सर्जरी झालेली आहे या संदर्भाची इन्शुररला माहिती दिली नव्हती. आफ्टर हिज डेथ इन्शुरन्स कंपनी कम टू नो अबाउट दिस फॅक्ट. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर विमा कंपनीला या वस्तुस्थितीबद्दल माहिती मिळाली. ॲज मिस्टर शंतनू हॅज नॉट प्रोव्हाइड करेक्ट कंप्लीट इन्फॉर्मेशन ॲट द टाईम ऑफ टेकिंग पॉलिसी. मिस्टर शंतनू यांनी इन्शुरन्स घेताना योग्य व पूर्ण माहिती न पुरविल्यामुळे इन्शुरन्स कंपनी कॅन रिफ्यूज टू गिव्ह कॉम्पन्सेशन टू हिज फॅमिली मेंबर. रिफ्यूज करण्यात आलं. योग्य माहिती न दिल्यामुळे मिस्टर शंतनूंनी त्यांच्या कुटुंबातील वारसाधारकांना इन्शुरन्स कंपनीने भरपाई देण्यास नकार दिला, रिफ्यूज केला. कशामुळं तर मिस्टर शंतनूंचं जे काही ती हार्टची सर्जरी झाली होती ती हार्टची सर्जरीची पूर्णपणे क्लिअर इन्फॉर्मेशन जे काही सत्य आहे ते इन्शुरन्स कंपनीला सांगितलं नव्हतं, नॉट प्रोव्हाइड केलं होतं. आणि त्यामुळे ज्यावेळेस मिस्टर शंतनूची डेथ झाली त्यावेळेस इन्शुरन्स कंपनीला हे समजलं, त्यांची हार्ट सर्जरी झाली होती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे इन्शुरन्स कंपनीनं कॅन रिफ्यूज त्यांची मृत्यू झाल्यानंतर जो इन्शुरन्सचा जो क्लेम होता, दावा होता, तो दावानुसार त्यांना नुकसान भरपाई देण्याचा नकार दिला. त्यामुळे इन्शुरर आणि इन्शुरन्स घेणाऱ्यांनी यांनी पूर्णपणे फॅक्ट्स जे आहेत क्लिअर, कंप्लीट अँड करेक्टरित्या योग्य, स्पष्ट आणि बिनचूक माहिती पुरविणे आवश्यक आहे. अशा पद्धतीनं फर्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ. त्यानंतरचा सेकंड प्रिन्सिपल्स इन्शुरन्स संदर्भातील आहे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट, विमा हिताचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट,
विमा हिताचे तत्व. म्हणजेच विमा इन्शुरन्स कंपन्या विमा हेच म्हणजेच इन्शुरन्स हेच सब्जेक्ट धरून हित धरून वर्किंग करत असतात. त्यामधील पाहूयात काय आहे नेमकं प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट, विमा हिताचे तत्व. इन्शुरेबल इंटरेस्ट मीन्स सम फायनान्शियल इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर. इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे जे कोणतेही विषयाबाबतीत असलेले विमाधारकाचे आर्थिक हित होय. इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे जो कोणताही इन्शुरन्स घेणारा जो इन्शुरर आहे त्याचं फायनान्शियल इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर, विषयबाबांमध्ये असणारे विमाधारकाचे आर्थिक हित होय. म्हणजेच इन्शुरन्सचा जो कोणताही इन्शुरन्स काढणारा जो आहे त्याचं आर्थिक हित लक्षात घेणे म्हणजेच इन्शुरेबल इंटरेस्ट. द इन्शुअर्ड मस्ट हॅव इन्शुरेबल इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर ऑफ इन्शुरन्स. Insurable interest is applicable to the all insurance contract. It is said to have insurable interest in subject matter when the existence of that subject matter puts the insured in financial benefits. विमाधारकाला आर्थिक सहाय्य असणे आवश्यक असते इन्शुरन्स घेण्यासंदर्भात. आणि आर्थिक सहाय्य म्हणजे पैशानुसार त्याला आर्थिक सहाय्य मिळत असतं आणि तो त्या आर्थिक लाभासाठीच म्हणजेच फायनान्शियल इंटरेस्टसाठीच तो काय करत असतो, इन्शुरन्स घेत असतो. आणि या सब्जेक्ट मॅटरनुसार विमा उतरवणे आवश्यक असते. आणि त्या सब्जेक्ट मॅटरच्या अस्तित्वावरच कशासाठीचा घेतलेला आहे, काय सब्जेक्ट आहे तो इन्शुरन्स घेण्यासाठीचा, म्हणजेच कोणत्या पर्पजसाठी, हेल्थसाठी घेतला आहे का त्याच्या बिझनेससाठी घेतला आहे का त्याच्या ओनली ॲक्सिडेंटल घेतला आहे, काय सब्जेक्ट आहे इन्शुरन्स घेण्यामागे, म्हणजेच कोणत्या विषयासंदर्भातील इन्शुरन्स घेतला. आपण पाहिलं कालच्या लेक्चरमध्ये सब्जेक्ट मॅटर म्हणजे कोणत्या कशासाठी कोणता सब्जेक्ट आहे त्याचा इन्शुरन्स घेण्यासाठीचा. म्हणजेच आपण मोबाईल आहे आपल्याकडे, मोबाईलचाच सब्जेक्ट मॅटर घेऊन इन्शुरन्स घेतला आहे आपण, का हेल्थचा घेतला आहे, का आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलरचा घेतला आहे, का आपल्या प्रॉपर्टीचा घेतला आहे. कोणत्या सब्जेक्ट मॅटरनुसार तो इन्शुरन्स, इट इज सेड टू हॅव इन्शुरेबल इंटरेस्ट इन सब्जेक्ट मॅटर व्हेन द एक्झिस्टन्स ऑफ दॅट सब्जेक्ट मॅटर puts the insured in financial benefits. कोणत्या विषयाबाबतीत इन्शुरन्स उतरवणे आवश्यक असते, जेव्हा त्या विषय म्हणजेच सब्जेक्ट मॅटरचे अस्तित्व विमाधारकास म्हणजेच इन्शुरन्स आर्थिक फायद्याचे ठरते. तर विषय बाब नसल्यामुळे जर सब्जेक्ट मॅटरच नसेल तर त्याला आर्थिक तोटा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे यासाठीचं. अ पर्सन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन हिज ओन लाईफ अँड प्रॉपर्टी. एका व्यक्तीनं काय इन्शुरेबल इंटरेस्ट घेतले, त्याची स्वतःची पूर्ण ओन लाईफ आणि प्रॉपर्टीचं इन्शुरन्स घेण्यात आलेलं आहे. एखाद्या व्यक्तीसंदर्भात स्वतःचे जीवन म्हणजेच होल लाईफ जे जीवन आहे आणि त्याचं पूर्णपणे मालमत्ता प्रॉपर्टी यासाठीचं इन्शुरन्स घेण्यात आलेला आहे. त्यानंतर सेकंड आहे अ बिझनेसमॅन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन द गुड्स ही डील अँड इन द प्रॉपर्टी ऑफ बिझनेस. एका बिझनेसमॅनने त्याच्या पूर्णपणे कशासाठी घेतलेला आहे, व्यावसायिक आणि त्याच्या मालमत्तेसाठी आणि संपत्तीसाठी विमाहित असते. बिझनेसमॅननी त्याच्या गुड्ससाठी आणि त्याच्या इंटरेस्टसाठी प्रॉपर्टीसाठी पूर्णपणे त्याने इन्शुरन्स घेतलेलं आहे. इन द लाईफ इन्शुरन्स द इन्शुरेबल इंटरेस्ट रेफर्स टू द लाईफ
insured. Insurable interest must exist in the time of taking the life insurance policy. आता याने एका बिझनेसमॅनने त्याच्या गुड्स आणि त्याच्या पर्सनल याच्यासाठी घेतलं आहे, परंतु त्याच्या लाईफ कवरसाठी ज्याने घेतलं आहे त्यालाच इन्शुरन्स त्याच्या लाईफ संदर्भातीलच मिळेल, त्याच्या प्रॉपर्टी संदर्भातील मिळेल का? नाही. त्याचा सब्जेक्ट मॅटर काय होता? फक्त त्याची लाईफ. तर लाईफ पुरताच त्याला इन्शुरन्स मिळेल, प्रॉपर्टीचा मिळणार नाही. का? तर ते अनदर इन्शुरन्स पॉलिसी टेकन घ्यावी लागेल. मग ते प्रॉपर्टीसाठी जसा सब्जेक्ट मॅटर असेल तसा इन्शुरेबल इंटरेस्ट त्याचा असेल. इन फायर अँड मरीन इन्शुरन्स द इन्शुरेबल इंटरेस्ट मस्ट बी प्रेझेंट ॲट द टाईम ऑफ टेकिंग पॉलिसी अँड ॲट द टाईम ऑफ अक्युरेन्स ऑफ लॉस. जीवन विम्यामध्ये म्हणजेच जो कोणताही व्यक्तीचा फायर आणि मरीन इन्शुरन्स आहे, म्हणजे अग्नी आणि सागरी विमा घेतेवेळी किंवा तोटा होण्याच्या वेळी विमा हित अस्तित्वात असणे आवश्यक आहे. जसा त्याने इन्शुरन्सचा सब्जेक्ट मॅटर आहे त्याच मॅटरवरनं इन्शुरेबल इंटरेस्ट हे त्याचं डिसाईड करण्यात येतं. अशा पद्धतीनं आपण प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्सचे 2 प्रिन्सिपल्स पाहिले. प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ, परमोच्च विश्वासाचे तत्त्व, अँड सेकंड आहे प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट, विमा हिताचे तत्त्व. नेक्स्ट प्रिन्सिपल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.